श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज श्रावण महिन्यातला पहिला शुक्रवार आहे। हा शुक्रवार खूप महत्त्वाचा मानला जातो। ह्या शुक्रवारी आपण देवघराची योग्य ती पूजा केली तर आपल्याला आर्थिक लाभ नक्कीच मिळू शकतो। ते कसं पुढे सांगतेच। श्रावणातील पहिला शुक्रवार हा माता लक्ष्मीच्या कृपेमुळे अत्यंत शुभ मानला जातो। श्रावण महिन्यात शंकराची पूजा केली जाते, तसेच त्यांच्या अर्धांगिनी म्हणून पार्वती मातेची पूजा केली जाते, म्हणजेच लक्ष्मीची पूजा केली जाते। आजच्या दिवशी देवघरात एक छोटीशी गोष्ट श्रद्धेने ठेवली तर घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी अशी प्रार्थना आपण करू शकतो। नेमकी कोणती गोष्ट ठेवायची, ती कुठे आणि कशी ठेवायची हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक आणि कमेंट नक्की करा। आज शुक्रवार असल्यामुळे सकाळी देवघर स्वच्छ करून घ्या। त्यानंतर देवीसमोर दिवा लावा आणि मनोभावे प्रार्थना करा। देवघरात आज एका छोट्याशा वाटीमध्ये तांदूळ घ्या आणि त्यावरती 1 रुपयाचा शिक्का ठेवा आणि ती वाटी देवीसमोर ठेवा। ही कृती करताना मनात सकारात्मक भावना आणि श्रद्धा ठेवा। कोणताही उपाय हा श्रद्धेचा भाग आहे, त्याला निश्चित आर्थिक परिणामांची हमी समजू नका। तर आज श्रावणातील पहिल्या शुक्रवारच्या दिवशी हा सोपा उपाय श्रद्धेने नक्की करून पहा। माता लक्ष्मीची कृपा आपल्या सर्वांच्या घरावर राहो, घरात सुख, समृद्धी आणि समाधान नांदो हीच प्रार्थना। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या कुटुंबासोबत नक्की शेअर करा। श्री महालक्ष्मी मातेला मनोभावे नमस्कार। श्री स्वामी समर्थ। भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।